निकालात घुसणारी वस्तू भेटायला पण नशीब लागतं, तसंच नशीब आमचं आहे. आमच्या नशिबात चिमण्या आलाय. सकाळी 3 वाजता आवरून आम्ही चिमण्याला घेऊन मैदानावर निघालो होतो. बारामतीत आल्यावर नाना पाटलानं चहा सांगितला. 130 किलोमीटरचा प्रवास होता. प्रज्वल भाई आमचा गाणी म्हणत म्हणत आम्ही सगळेजण निघालो होतो. आल्या आल्या चिमण्याला फाटी टाकून आलो. नंतर यश भाई आलता, त्यांना नियोजन केलं. आल्या आल्या थंड घेतलं मस्तपैकी. 10 नंबर गटात आपली पावती निघाली होती. चिमण्याला पाणी करून घेतलं आणि खाली घेऊन निघालो होतो. आज आम्ही मैदानावर 5 जण आलतो. मी, प्रज्वल भैया, नाना पाटील, यश आणि ओंकार. आजचं आपल्या चिमण्याचं नियोजन सर्जावर होतं. AK47 सर्जा देगावाल्यांचा. त्यांच्या गावचं यात्रेचं मैदान होतं, म्हणून आपण एवढ्या लांबून आलो होतो. चिमण्याची सर्जाची व्यवस्थित जुपणी करून घेतली आणि आज आपल्या गाडीवर बच्चन ड्रायव्हर बसणार होतो कुमट्याचा. ती लहान आहे पण कीर्ती भरपूर महान आहे. आणि आपल्या चिमण्या सुट्टी निखिल दादाने केली. खालनं सुट्टी व्यवस्थित झालती. खालनच गाडी निघून गेलती आणि वरती तर काय विषय नाही. दोघं पुढच्या रानाला भरपूर हावरे, त्याच्यामुळे सुट्टा निकाल लागला. गट काढल्या काढल्या ड्रायव्हरांनी शब्द दिलता की आज तुम्ही राहणार का, तर राहणार. पुढे चिमण्या लवकर थांबत नाही. गाडी थोडी लांब गेलती. ओंकारनं गाडी धरली. काही विषय नाही, नंबर ती टाकून घेतलं. तुमच्या सर्वांच्या वाघ्याच्या आशीर्वादानं आपला चिमण्या जाईल त्या मैदानात आपलं नाव ठेवतोय. या गोष्टीचा भरपूर आनंद होता आणि तो सगळ्यांच्या चेहऱ्यावर पण दिसत होता. तिथनं परत आलो विकास सरांपाशी. आपण एक फोटो काढून घेतला त्यांच्यासोबत. दुपारची वेळ झालती. यश भाऊनी सगळ्यांना घेऊन आले आणि सगळ्यांना नाश्ता सांगितला. जेवण करत असताना ही 2 जण भाऊ आलती. त्यांना आपल्या चिमण्या बघायचा होता. त्यांना व्हिडिओत घेतलं. नंतर ही भाई आलता, त्याला पण आपल्या व्हिडिओत घेतलं. 6व्या सेमीत 5 नंबर तासावर आपली पावती निघलेली, त्याच्यामुळे लगेच चिमण्याला पाणी ते करून घेतलं. 1 तास आतनं गाडी होती, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. तसं आपला चिमण्या पब्लिकला पण चांगला पळतो. नाना पाटील आम्ही घेऊन सगळी चिमण्याला खाली घेऊन चाललो होतो. यश भाईने जाताना सांगितलं होतं, शेठ तुम्हाला आज गुलाल लावणार का, तर लावणार. खाली आल्यावरती आपलं लाडकं सुट्टी मेकर आहे, त्यांच्यावर एक फोटो काढून घेतला आणि लगेच चिमण्याला सर्जाला झुपायला घेतलं. सर्जा आताशी दुसरा खोंडा आहे बघा. आणि आज आपल्या चिमण्याची झुपणी आहे का नाही निखिल दादानं केली होती. आपल्या सेमीत बच्चनला पण गाडी होती, त्याच्यामुळे प्रणव ड्रायव्हर बसलो होतं शेंद्रेचा आपल्या गाडीवर. चिमण्याची सर्जाची ड्रायव्हरांना सिस्टीम सांगून दिली. खालनं गाडी काढून घेतली व्यवस्थित, काही विषय नाही. पण सर्जाने काय त्याच्या अंगावरची गाडी दिली नाही. दोघं पण निकालाला हावरे असल्यामुळे त्याच्या काही विषय नाही. दोघांनी पुढे गाडी जाऊन लावली का तर लावली. ड्रायव्हरांनी केलेला हातचालिकेपणाने त्यांचा अनुभव कामी आला. आज आपला चिमण्या परत एकदा फायनल साठी पात्र झाला होता. गावच्या मैदानात आपली गाडी फायनलला राहावं असं प्रत्येकाला वाटत असताना तसंच झालं. त्यांच्या गावच्या मैदानात आपली गाडी फायनलला राहिली होती. फायनलच्या चिठ्ठ्या निघत होत्या, तर सुट्टी मेकर आलतं. त्यांच्या बरोबर एक फोटो काढून घेतला आणि त्यांना पण आपल्या व्हिडिओत घेतलं. 7 गाडी पळणार होती. आपल्याला फायनल साठी 6 नंबरचं तास आलं. आज गावचं मैदान होतं आणि त्यात चिमण्यानं आपला सर्जा फायनल साठी पात्र झालाय. अख्ख्या त्यांची टीम त्यांच्या सोबत आली होती. खाली आल्यानंतर निखिल भाईनं लगेच आपल्या चिमण्याची जुपणी करून घेतली. फायनल साठी प्रणव ड्रायव्हर बसलो होतो परत आपल्या गाडी. लगेच वरनं कासरती टाकून घेतलं आणि गाडी कच्चा आणून उभा केली. खालनं गाडी व्यवस्थित निघून गेली, पण रेवट्यामुळे थोडा फरक पडला गाडीला. आज आपल्या गाडीचा 6 नंबर झाला. आपल्या बैलाचं कष्ट आहे म्हणून आज आपण फायनल लाईन आपल्या अंगावर गुलाला. नंबर किती पण हो, गावच्या मैदानात आज आपली गाडी फायनलला राहिली. या गोष्टीचा भरपूर आनंद आहे. भाग्याच्या आशीर्वादानं चिमण्या तू असंच गुलालात राहा. बाकी तुझ्याकडनं काय मागणं नाही. व्हिडिओ कसा वाटला भावांना कमेंट करून नक्की सांगा.